लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। मुंबई नाका परिसरातील ट्रान्सपोर्टच्या कपडे व औषधांच्या गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान। नाशिक मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड हॉलजवळ असलेल्या आर्को आणि बॅटको ट्रान्सपोर्टच्या कपडे व मेडिकल औषधांच्या गोदामाला सोमवारी रात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीची तीव्रता वाढताच परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले। शेजारील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढत तातडीने सुरक्षित स्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत मोठ्या प्रमाणात कपडे तसेच मेडिकलमधील औषधांचा साठा जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते। दरम्यान आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे।